माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला तिळाची चटणी दाखवणार आहे माझ्या पद्धतीने। हे बघा, मी अर्धी वाटी तीळ भाजून घेतली, कारण कसं तिळाचं चटणी कधी उन्हाळ्यामध्ये आपलं जेवण पण जात नाही, अशा तिळाची चटण्या, काढा चटणी, जवसा चटणी आपण असं केलं तर खूप छान लागतं। याला काही जास्त मसाला लागत नाही। बघा, मी तीळ छान भाजून घेतले, छान तडतड तेलात रोडवर भाजून घ्यायची। आणि असं मीठ पण जास्त टाकायचं नाही, कमी प्रमाणात टाकायचं, कारण ते खूप बारीक होतात। आणि आता मी थोडं प्रमाणात जिरे टाकते आणि जास्त तिखट पण नाही करायची, लाल तिखट टाकते। फोडणी साधी इतर शेंगदाणे जरी भाजून टाकले आपण तरी छान लागतं। आणि कशी भाकरी बरोबर पोळीवर आपल्याला कधीची खावं वाटतं, तोंडाला नसेल तर आपल्याला ह्याची छान सोपी पद्धत करण्याची। तीळ छान खमंग भाजून घ्यायची तडतडपर्यंत। थंड झाल्यावर आपण मस्त मिक्सरमध्ये, लसूण नाही टाकायचं, लसूण टाकला तर ते ओलसर होते, अशी छान लागते ती। आणि कसं तिळाची चटणी, कारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, असे किती प्रकार असतात। चटणी आपल्या रोजच्या जेवणात पाहिजेच असते, लोणचं चटणी ह्या दिवसाची। असं आम्ही अशाच पद्धतीने करते, छानपैकी मिक्सरला जास्त बारीक नाही करायची आणि छान असं तिखट पण नाही करायची, म्हणजे चटणी हे राहत नाही, तिखट मसाला होतो। बघा, आता मी चटणी करून घेते छान मस्तपैकी। कशी तेलकट छान चटणी, कारण तिळाला शेंगदाणा त्यांची अंगचं तेल असतं, किती सुंदर झाली बघा। जास्त मी लसूण पण टाकलं, थोडे जिरे, थोडं मीठ, आणि जिरे मीठ जास्त मसाला लागत नाही त्यात, थोडंसं लाल तिखट बघा, आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं। किती सुंदर झाली बघा, किती तेलकट झाली नाही। काही दोन सोपी साधी पद्धत आपली करायला, कधी आपल्याला भाजी खायच्या कंटाळा आपण मस्त चटणी पोळी खाऊ शकतो। तर माझ्या पद्धतीनं करून बघा। आणि जे पौष्टिक पण असते हाडांसाठी, कॅल्शियम खूप असते याच्यामध्ये, याचं नक्की करा। कमी माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक जरूर करा। श्री स्वामी समर्थ।